तर आपण लास्ट टाइम काय बघितलं ना, आपण लेजर क्रिएट केले, आपण टॅली प्राईममध्ये लेजर क्रिएट केले. हां, तशी आपल्याला लिस्ट बघता येईल चार्ट ऑफ अकाउंट्समध्ये. आणि बाजूला बघा इकडे एक चेंज व्ह्यू ऑप्शन आहे. मी चेंज व्ह्यूला क्लिक केली आणि तिला लेजर व्ह्यू बघा, मला फक्त लेजर दिसतं. इथे अदर मास्टर आहे, अदर मास्टरमध्ये लेजर्स आहेत, स्टॉक आयटम आहे, स्टॉक आयटम पण दिसते. स्टॉक आयटममध्ये मी गेलो, Alt C केलं, मला स्टॉक आयटम बनवता येईल. अदर मास्टर्स युनिटला गेलो, युनिट आहे, मी इथे Alt C केलं, इनवॉइस, नंबर्स, आयटममध्ये गेलो, Alt C, आयटम ए, प्रायमरी, युनिट, नंबर्स, Alt C, आयटम बी, आपल्या अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू बघा तर लेजर्स आहेत अकाउंटिंग मास्टरमध्ये 17. दुसरं अदर मास्टरमध्ये इन्व्हेंटरीमध्ये स्टॉक आयटम आहे, त्याचं युनिट काय आहे, स्टॉक आयटमचं नंबर्स आहे. तुम्ही आणखीन घ्या KG, तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही बघू शकता. समजा आता हे आपण लास्ट टाइम एवढं बघितलं होतं. सपोज तुमच्याकडे तुम्हाला आणखीन एक कंपनी बनवायची आहे आणि त्या कंपनीमध्ये तुम्हाला हे सगळे मास्टर यूज करायचे. एक तुम्ही नवीन कंपनी बनवायची आहे आणि त्यात तुम्हाला हे सगळे मास्टर यूज करायचे, तर तुम्ही काय कराल, हे सगळे लेजर त्यामध्ये पुन्हा बनवाल, एक ऑप्शन. दुसरं ऑप्शन जसं आपण कॉपी पेस्ट बघतो विंडोजमध्ये, आपण कुठे सॉफ्टवेअरमध्ये काम करतो, मी नोटपॅडला का टाईप केलं, वर्डला घेता येतं, वर्डचं नोटपॅडला घेता येतं, एक्सेलचंही आपण इकडे तिकडे कुठे कॉपी करून घेतो. बऱ्याच गोष्टी अशा आपल्याला रेडीमेड पाहिजे असतात की जे मी जे काम केलं आहे ते मला वेगळ्या ठिकाणी त्याचं सेम टू सेम मिळावं. इथे अगर मी कंपनीमध्ये जातो, कंपनी आहे इकडे, क्रिएट कंपनी, क्रिएट कंपनी, याला मी नाव दिलं इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट डेटा डेमो कंपनी. कंपनी बनवली मी, समजा मला फीचर्स आले, मला फीचर्स आवश्यकतेप्रमाणे मी इथे येस किंवा नो केलं. आता मी GST नो केलं. बाकी माझं आता अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरी पॉईंट ऑफ व्ह्यू फीचर्स मी येस केलेलं आहे, कंट्रोल ए केलं, कंपनी बनली. माझ्याकडे 2 लेजर येतील, कॅश आणि प्रॉफिट लॉस येते. दुसरी कंपनी माझी कुठली आहे, दुसरी कंपनी जी माझी आहे इकडे चेंज कंपनी बघा, ही फर्स्ट, तुमची फर्स्ट कंपनी. आता ह्या फर्स्ट कंपनीमधला तुमच्याकडे जे मास्टर्स आहेत तुम्हाला एक्सपोर्ट करता येतील. बघा एक्सपोर्ट, एक्सपोर्टमध्ये मास्टर्सचा ऑप्शन आहे, इथे लेजर्सचा ऑप्शन आहे, इथे कन्फिगर आहे, कन्फिगरला लेजर आहे. बघा त्याला एंटर केलं. बघा मी काय केलं, पहिल्यापासून दाखवा, समोर मी काय ओपन केलं आहे, हां ज्या कंपनीचे तुम्हाला मास्टर्स जे लेजर स्टॉक आयटम युनिट हे सगळे दुसऱ्या कंपनीत पाहिजे. दुसऱ्या कंपनीमध्ये माझ्याकडे बाय डिफॉल्ट कॅश आणि प्रॉफिट लॉसेस आहे, कुठलाही तिथे स्टॉक आयटम नाही आहे, कुठल्याही स्टॉकचं युनिट नाही आहे, काहीच नाही. आता मी सोर्स कंपनी ओपन केली आणि म्हटलं एक्सपोर्ट, हे मला दुसरीकडे पाहिजे. तर मास्टर्समध्ये गेलो तर मास्टर्स मला दाखवेल बाय डिफॉल्ट लेजर्स. तर मी इथे कन्फिगरला जेव्हा क्लिक करेन तेव्हा मला ऑप्शन येतील लेजर्स, तेव्हा मी एंटर करेन तर पुढे वेगळी विंडो ओपन. ती ओपन झाल्यानंतर मी चूज करेन, जर मला अकाउंटिंग मास्टर पाहिजे तर अकाउंटिंग मास्टर,
इन्व्हेंटरी पाहिजे, इन्व्हेंटरी, पेरोल, स्टॅट्युटरी, कुठल्या प्रकारचे मास्टर्स मला पाहिजे. जेव्हा मी ऑल मास्टर म्हटलो तेव्हा ऑलमध्ये अकाउंटिंग, इन्व्हेंटरी आणि इतर स्टॅट्युटरी, पेरोल सगळं येतं. ऑल मास्टर्स, ऑल मास्टर्स. खाली वर दुसरा एक ऑप्शन आहे इन्क्लूड डिपेंडंट मास्टर. त्याच्या खाली आहे एक्सपोर्ट क्लोजिंग बॅलन्स. आता माझ्याकडे जे लेजर्स आहेत बँक ऑफ इंडिया, कॅश किंवा काय, त्यामध्ये जर मी वर्षभरात काम केलं असेल तर आत्ता त्याचा काहीतरी क्लोजिंग बॅलन्स असेल, तो क्लोजिंग बॅलन्स मला एक्सपोर्ट करताना घ्यायचा आहे का त्या लेजरबरोबर, येस किंवा नो आहे. एंटर केलं येस होईल, एंटर केलं नो होईल. आणि सर ते डिपेंडिंग लेजर जे आहेत पेमेंट लेजरवर जाऊ नका. एक मिनिट लक्षात घ्या, तुमच्याकडे जे लेजर्स आहेत, तुमच्याकडे जे त्या लेजर्स आहेत तिकडे जर तुम्ही एंट्री कराल तर त्याच्यामध्ये काहीतरी बॅलन्स येत राहील. आत्ता जेव्हा तुम्ही लेजर बनवलं, नवीन लेजर आहे, जर तुम्ही इकडे कॅश डिपॉझिट केली, कॅश विड्रॉ केली तर कॅशचा बॅलन्स समजा 1000 आहे, तर 1000 बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करणार ना. मग तुम्हाला हा ऑप्शन हे सांगतो की तुम्हाला कुठला बॅलन्स घ्यायचा की नाही घ्यायचा, येस ऑर नो. नो द्या, नो द्या. टाईप ऑफ मास्टर ऑल मास्टर. त्यामुळे हा ऑल मास्टर म्हटलं का जे लेजर तिकडे जाणार आहेत त्या लेजरमध्ये तुम्हाला कुठलाही बॅलन्स जर का तिथनं बाहेर पाठवायचं असेल तर येस करा. एक्सपोर्ट होईल, फक्त लेजर पाहिजे, दुसऱ्या कंपनीत तुम्हाला फक्त लेजरच वापरायचं आहे, बॅलन्स नको आहे, तर हा ऑप्शन नो पाहिजे. म्हणून बाळीपाडचा ऑप्शन नो आहे. मग माझ्याकरता प्रत्येक लेजर वेगळं आहे, माझ्याकरता प्रत्येक लेजर हे वेगळं आहे. त्याच्या दुसऱ्या कंपनीमध्ये मला त्याच्या बॅलन्सशी काही संबंध नाही. सेम लेजर मला पाहिजे म्हणून मी एक्सपोर्ट करतो, तर मी बॅलन्स नो ठेवेन. उद्देश तुमचा काय त्याप्रमाणे तुम्ही ऑप्शन येस किंवा नो ठेवा. ऑल मास्टर घेतले. उद्देश मला जो आहे, मला सेम लेजर कॉपी करायचं दुसऱ्या कंपनीमध्ये. आता तुमच्याकडे हा जो ऑप्शन आहे इनटू डिपेंडंट मास्टर, हे थोडा वेगळा उपयोग आहे. आता हा नोच आहे, हा नोच राहू. त्यात तुम्ही गेलात आणि खाली जे बघायचं तुम्हाला कुठला फॉर्मॅट पाहिजे. जर तुम्हाला हे लेजर दुसऱ्या कंपनीत पाहिजे असतील तर इकडे हा जो ऑप्शन आहे हा एक्सएमएल पाहिजे, हा एक्सएमएल कुठे जाणार आहे, लोकल ड्राईव्ह पाथ दिला, फोल्डर पाथ तिकडे जाईल, सी टॅरिफ नेम आणि नाव असेल फाईल नेम. बस हे सगळे आपण इथे पॅरामीटर सेट केलेले आहेत. त्याप्रमाणे ऑल मास्टर्स जे आहेत, ऑल मास्टर्स हे एक्सपोर्ट होईल. कंट्रोल ए. जर तुम्हाला काय चेंज करायला तुम्ही चेंज करू शकता, अदरवाईज तुम्ही कंट्रोल ए द्याल. बघा इथे एकदा ऑल मास्टर्स आहे, इन्क्लूड डिपेंडंट मास्टर नो, एक्सपोर्ट क्लोजिंग बॅलन्सेस ॲज ओपनिंग नो, एक्सएमएल लोकल ड्राईव्ह टॅली प्राईम मास्टर डॉट एक्सएमएल सेंड म्हटलं. इथे ऑलरेडी फाईल असेल तर रिप्लेस म्हणून विचारेल, ओव्हरराईट म्हणून विचारेल. अगोदरच्या मास्टरमध्ये जो डेटा असेल ती फाईल तो इरेज करेल, रिप्लेस करेल, ओव्हरराईट करेल. येस म्हणा. फोल्डर ओपन करून दाखवलं, कुठे गेलं, सी प्राईममध्ये. सी प्राईममध्ये आत्ता बघा टाईम बघा, आत्ता टाईमप्रमाणे 5:10 तुम्हाला ही फाईल काय झाली जनरेट झालेली आहे मास्टर एक्सएमएल. आता याच फाईलला मला दुसऱ्या कंपनीमध्ये, दुसरी कंपनी आहे, मी F3 प्रेस करतो. F3 प्रेस केली, F3 की तुम्हाला इकडे कंपनीमध्ये तुम्ही जरी क्लिक केलं तर इथे बघा F3 आहे, इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट डेटा डेमो कंपनी, याला एंटर केलं. आता इथे इम्पोर्ट आहे, इम्पोर्ट दिलं, मास्टर्स पाथ सेम आला, फाईल पाथ काय सी टॅली प्राईम हा पाथ आला आणि पुढे मास्टर एक्सएमएल तुम्हाला पुढे फाईल दिसते. एंटर केलं. आता मला ऑप्शन विचारेल. तर समजा तुमच्या कंपनीमध्ये कॅश आहे, कॅश लेजर आहे आणि जिकडनं आपण एक्सपोर्ट केलं त्यात पण कॅश लेजर आहे, तर तुम्हाला ते लेजर घ्यायचं की नाही घ्यायचं, घेऊ नका. जे माझ्याकडे आहे ते मला नको आहे, जे माझ्याकडे नाही आहे ते पाहिजे, ते इग्नोर करा. तुमच्याकडे पण कॅश आहे, तिकडे पण कॅश आहे, तुम्ही देऊ शकता, कंबाईन करा बॅलन्स. तिकडचा क्लोजिंग बॅलन्स तुम्ही येस दिला असेल तर बॅलन्स येईल. जे क्लोजिंग बॅलन्स तिकडे येस केला होता, इथे पण बॅलन्स आहे, मग इथला क्लोजिंग कंबाईन होईल, कंबाईन बॅलन्स. मॉडिफाय विथ न्यू डेटा म्हटलं, न्यू म्हणजे माझ्याकडे जे आहे कॅश ती आहे आणि तिकडून जे नवीन येते तर तिथला बॅलन्स माझ्याकडे रिप्लेस होईल. मॉडिफाय माझा बॅलन्स. सपोज तुमच्या कॅशमध्ये 1000 बॅलन्स आहे आणि तिथल्या कॅशमध्ये 10,000 बॅलन्स आहे, तर 10,000 तुमचा बॅलन्स आहे, ओपनिंग बॅलन्स.
त्यामुळे बिहेवियर हा बिहेवियरचा ऑप्शन आहे. बिहेवियर काय? कंबाईन ओपनिंग बॅलन्सेस, इग्नोर डुप्लिकेट्स आणि मॉडिफाय विथ न्यू डेटा. या 3 ऑप्शनमध्ये आपण आता इग्नोर घेतो, कारण की आपल्याला बॅलन्सेसची आता काही घेणार नाही आहे. आपण काय करायला शिकतोय फक्त की मला तिकडची लेजर रेडीमेड मला माझ्या कंपनीत पाहिजे, बस. इग्नोर डुप्लिकेट एंटर केलं. एंटर केलं मिळालं. एंटर केलं की संपलं. आता लेजर फार नाही तुमच्याकडे, आता हे 10-15 लेजर आहेत. मास्टर्समध्ये लेजर आहे, स्टॉक आयटम आहे. आपण ऑल मास्टर म्हटलं ना. युनिट आहे. काही करायची गरज नाही नवीन कंपनीमध्ये. एक नवीन कंपनी बनवायची, त्याला जे तुम्हाला इयर पाहिजे इयर द्यायचं, आणि जी एक्झिस्टिंग कंपनी आहे जिकडे तुमच्याकडे काही लेजर आहेत, स्टॉक आयटम आहेत, युनिट्स आहेत, समोर आणा, त्याला एक्सपोर्ट करा. आणि मग नवीन कंपनीची बनवली आहे तिकडे त्या कुठलेही लेजर, युनिट्स, कुठल्याही प्रकारचे मास्टर नाही आहेत. बस इम्पोर्ट केलं. सोपं आहे ना. ज्याला माहिती नसतं ते नवीन कंपनी बनवतात आणि सगळे लेजर पुन्हा पुन्हा बनवतात. हे तुम्हाला एक समजलं पाहिजे की आपण आता टेक्नॉलॉजी यूज करतोय, कम्प्युटर यूज करतोय, आणि अशा प्रकारे काम करणं, हे मॅन्युअल वर्क करणं, अशा जर का ही मार्केटची रिक्वायरमेंट आहे, कोणाला पाहिजे असेल, तर मग ते तो ऑप्शन तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये कुठला तरी असला पाहिजे, तो असणार. लक्षात घ्या. शर्ट कंपनी, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट कंपनी मी बंद करतो. शर्ट कंपनी येस. आता माझी एकच कंपनी ओपन आहे. आपण जी बनवली होती अगोदर फर्स्ट टेलिग्राम कंपनी, तेवढीच कंपनी आपली ओपन आहे. आता आपल्याला पुढचा पार्ट करायचा आहे, बरोबर आहे. तुम्हाला मी एंट्रीज दिलेल्या आहेत, आपल्याला कुठल्या एंट्रीज करायचे, आणि त्या एंट्रीचं सोल्युशन जे आहे ना ते पण तुम्हाला दिले पुढे. जर तुम्ही काढून बघाल तर तुम्हाला त्याचं पुढे सोल्युशनही मिळेल. तुम्ही ह्याची प्रिंट काढू शकता, कारण जर तुम्हाला करायचं असेल. बाकीच्या ज्या काय स्लाईड्स आहेत ना त्या तुम्हाला प्रिंट काढण्यासारख्या नाही, तर त्या प्रिंट काढण्याकरता बंधन नाही आहे. सगळं कलरफुल आहे. तुम्ही जर प्रिंट काढायला जाल तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काही दिसणार नाही, आणि कलरमध्ये तुम्हाला खूप ते खर्चिक होईल. ते फक्त तुम्हाला जेव्हा स्टडी करायला समोर आणा, नोट्स बघा, त्या काय करतायत, आणि हे जे हे एक्झरसाईज आहेत ते तुम्ही करू शकता. आता आपले या तुम्ही बघा तिकडे मागच्या पेजवरती, पुढच्या पेजवरती तुम्हाला लिस्ट दिलेली आहे एक एक एंट्रीजची. आता पहिली एंट्री जी आपली बिझनेस सुरू केला. बिझनेस सुरू जेव्हा एखादा व्यक्ती करतो तेव्हा इनिशियली त्याच्याकडे काही वस्तू असतील आणि पैसे असतील ते घेऊन तो बिझनेस सुरू करतो, त्याला कॅपिटल म्हणतात. बस ते कॅपिटल इन्व्हेस्टमेंटची पहिली एंट्री. बिझनेस सुरू केला ज्यामध्ये त्यांनी 25,000 रुपीज कॅश, फर्निचरची कॉस्ट 20,000, शॉप 1,55,000 अशी इनिशियली त्यांनी कॅपिटल इन्व्हेस्ट केलं. हां 2 लाख रुपये होतील ना म्हणजे टोटल. एक 55 + 20 + 25 मिळून 2 लाखाची त्यांनी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करून बिझनेस सुरू केला. ही एंट्री तुम्हाला करायची. आता तुम्ही टॅलीमध्ये कशी एंट्री करता, जर का तुम्हाला कुठल्याही प्रकारे कॅश बिझनेसमध्ये आली तर आपण रिसिप्टला एंट्री करतो बस. आणि जर का कॅश दिली पेमेंटला एंट्री करतो, परचेसला एंट्री करतो. आणि जर परचेस सेल नसेल, कॅश दिली नाही, घेतली नाही, तर मग तुम्हाला 5वा ऑप्शन येतो जनरल एंट्रीचा, तो वापरला जातो. आणि 6वा जो ऑप्शन आहे कॉन्ट्रा,
बँकेतनं पैसे काढले भरले तर काउंटर, म्हणजे ह्या 6 ज्या व्हाउचर एंट्री आहेत त्या आपण नॉर्मली वापरतो. बस त्याच्यावर बाकी मग तुम्ही परचेस ऑर्डर करत असाल, सेल ऑर्डर करत असाल, क्रेडिट नोट, डेबिट नोट, या तुमच्या पुढच्या अजून काय व्हाउचर एंट्री आहेत त्या पण आहेत. पण ह्या 6 ज्या आहेत या माहिती पाहिजेत, याचा उपयोग काय. आपण करूया आता एंट्री करायला सुरुवात. व्हाउचर्स जर आपण सिलेक्ट केलं तर बाय डिफॉल्ट तुम्ही लास्ट समजा पेमेंटची एंट्री केली आहे, तुम्हाला पेमेंट दिसेल आणि तुम्हाला राईट साईडला इकडे दिसतं नाही का. आता मी रिसिप्टला क्लिक केलं F6 तर रिसिप्ट येईल. आता रिसिप्ट बिझनेस सुरू केला तर कॅश आली बिझनेसमध्ये, कशा प्रकारे आली, कॅपिटल. किती अमाऊंट आहे कॅशची, 25,000. टाका. नॅरेशन बिंग कॅपिटल इंट्रोड्यूस इथे दिले ना बघा, तिथे नॅरेशन दिले नाही. आता या एंट्रीचा इफेक्ट काय झाला असेल मला सांगा. तुम्ही आता जी एंट्री केली त्या एंट्रीचा इफेक्ट कुठे होईल, प्रॉफिट अँड लॉसला होईल का बॅलन्स शीटला होईल. बॅलन्स शीटमध्ये. काढून बघा बॅलन्स शीट, गो टू मध्ये जा, जी करा. बॅलन्स शीट बघा. असं नाही बघायचं, असं नाही बघायचं. समोर मी बॅलन्स शीट काढली ना, आता बॅलन्स शीट काढल्यानंतर तुम्हाला किती ग्रुप दिसतात, कॅपिटल, लोन, करंट लायबिलिटीज, फिक्स असेट, करंट असेट. याची समस्या ना. हां आता हां हो हां चालेल 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 चालेल. आता जेव्हा मी हे दाखवतोय आता इकडे तुम्हाला डिटेलमध्ये बघितलं तर काय, मी जर Alt F1 प्रेस केला तर मला ग्रुप दाखवेल आणि जर Alt F1 प्रेस केला तर मला ग्रुपमधले लेजर पण दाखवेल. हां डिटेल करायचं. हां त्यामुळे तुम्हाला डिटेल केल्यानंतरच कळेल की करंट असेटच्या खाली कॅश इन हँड आहे आणि त्यामध्ये 25,000 आहे. एक इफेक्ट कुठे आला, असेटला, दुसरा आला लायबिलिटीला. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे प्रत्येक एंट्री करायची आहे आणि प्रत्येक एंट्रीचा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला कुठे होतो, बॅलन्स शीटला कुठे होतो हे पहिले समजून घ्यायचं. आता इथनं बाहेर आलो, पुढची एंट्री आहे फर्निचरची. आता फर्निचर आणि कॅपिटल ही जनरल एंट्री होती. आता हे इफेक्ट परत बघा, गो टूमध्ये जा, बॅलन्स शीट काढून बघा काय इफेक्ट होतो. डिटेल करून बघा Alt F1. पेन घ्या बाजूला, काय होतं तुम्हाला अडथळा येतो. आता इथल्या पण झाली पुढची एंट्री करा. तशी फर्निचरची एंट्री केली, सेम शॉपची एंट्री करा. आणि जेव्हा तुम्ही एंट्री करता ना तुम्हाला बघा इथे दिसतं खाली की शॉपची किती अमाऊंट झालेली आहे आणि कॅपिटलची 2 लाख झाली.
हे पण दिसते. बॅलन्स तुम्हाला डेबिट क्रेडिट दिसतो. हां, थोडं बॅलन्स दिसतो. जशी अमाऊंट टाकली आपण बॅलन्स अपडेट होतो. एक मिनिट. कंट्रोल आर नाही झालं ना. हां, जर तुम्हाला लास्ट नाही रिपीट करायचं असेल तर कंट्रोल आर नाही होतं. आर रिपीट आहे ना. परत बघा एकदा बॅलन्स काढून. आले फिक्स असेटमध्ये फर्निचर शॉप कॅश इन हँडमध्ये 25,000 टोटल तुम्हाला. फिक्स असेट ग्रुपमध्ये 1,75,000 आणि करंट असेट ग्रुपमध्ये 25,000 टोटल 2 लाख आणि कॅपिटलमध्ये पण 2 लाख हे झालेलं आहे. अशा प्रकारे पहिले त्यांनी भांडवल आणलं बिझनेसमध्ये. आता बिझनेस सुरू केला. त्यानंतर मग आता आपण ज्या एंट्री केल्या त्या एंट्री आपण 1 एप्रिलला केल्या. त्या एंट्री आपण 1 एप्रिलला केल्या. आता जर तुम्हाला त्या एंट्री केल्यात तुम्ही त्या एंट्री बघायच्या असतील तर तुम्ही काय करता. आता बघा आपल्याला गोटू आहे. आता आपण डिस्प्लेमध्ये जाण्यापेक्षा गोटूमध्ये गेलो तर गोटूमध्ये आपल्याला सगळेच ऑप्शन दिसतात. डेबुक तुम्हाला डेब्यूला तिन्ही एंट्री असेल. तुम्ही एंट्री 1 एप्रिलला केल्या. आता जर मी डेबुक काढलं इकडे 3 एंट्री मला दिसत आहे. जर मी इथे अल्ट सी प्रेस केलं तर इथे एंट्री केली. इथे बघा त्याची इथे होतं का बघा करून बघा. ॲड होत नाही. नवीन एंट्री येत नाही. डुप्लिकेट होते. अल्ट 2 केली डुप्लिकेट होईल. आता इथे परत पुढे गेलो ऑप्शन. पुढची एंट्री तुमची काय आहे त्याला डेट आहे ना वेगळी दिली बघा. 1 मी डेट दिली. डेट चेंज करा. इयर टाकायची गरज नाही. तुमचं याला फक्त तुम्ही एवढं टाकलं बस. स्क्रीन तुमची कशी आहे बघा. तुम्ही जेव्हा एंट्री करता तुमची स्क्रीन कशी आहे बघा. थोडं बाहेर आहे. ह्या स्क्रीनचं बाहेर. तुम्ही परचेसची एंट्री करताय आता. परचेसची एंट्री आहे. हां तुम्ही म्हणता इथे मला आणि इथे तुम्हाला ते चेंज मोड आहे. जर तुमचा मोड अकाउंटिंग इन्व्हॉइस असेल असं दिसेल. तुमचा मोड जो आहे हा जो मोड आहे हा मोड बघा. आणि वाउचर असेल तर डेबिट क्रेडिट येईल. त्यामुळे पहिले बघायचं की मोड कुठला आहे. तर चूक कुठे इथे होते. आयटम इन्व्हॉइस अकाउंट इन्व्हॉइस. जर एखादा व्यक्ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतो तो अकाउंट इन्व्हॉइस नसतो. या त्याला कुठल्याही प्रकारचा आयटम घ्यायचा नसतो याचा नसतो. सेल परचेस कराल तर परचेस सर्व्हिससाठी सेल्स सर्व्हिससाठी अकाउंट इन्व्हेस्ट केलं जातं. हां आणि जर काय गुड्स आहे तर चेंज मोड करून इकडे आयटम इन्व्हेस्ट येईल. बघा इथे बाकी पण तुम्ही बघा इकडे नेम ऑफ आयटम दिसते. इकडे नेम ऑफ आयटम दिसते. आणि जर मी इथे मोड चेंज केला चेंज मोडला जाऊन अकाउंटिंग इन्व्हॉइस घेतला तर मग इथे पर्टिक्युलर दिसतं. पर्टिक्युलर दिसते आहे तर मग तुम्हाला सवयीप्रमाणे असं वाटेल की ते आपण कुठले प्रॉडक्ट टाकायचे आहेत. टाकायला ऑप्शन दिसत नाही. गोंधळून द्यायचं कारण नाही. त्यामुळे हा गोंधळून जाण्याचा असा मुद्दा आहे. बरेच वेळा लोकांनी गोंधळ होतो की समोर मला अपयशी स्क्रीन नाही आली. तिथे आता तिथे वेगळा ऑप्शन सेट केला आहे. अगोदर ज्याने कोणी परचेसची एंट्री केली त्यांनी वेगळा ऑप्शन सेट केला असेल. चेंज मोड करा. आयटम इन्व्हॉइस घ्या. जो तुम्हाला सप्लायरने इन्व्हॉइस नंबर टाकून दिला आहे तो टाका. इथे त्याची डेट टाका. आता बघा तुम्हाला इथे 2 डेट आहेत. ही डेट वरती तुम्ही दिली आहे. मग खाली इकडे तुम्हाला
इनवॉइस नंबर आणि डेट पुन्हा का विचारलं? माझ्याकडे मटेरियल आज आलं, आजच्या डेटला मी एंट्री करणार, पण जो इनवॉइस आहे तो 4 दिवसापूर्वीच आहे. म्हणजे सप्लायरनी डिस्पॅच केलं 4 दिवसापूर्वी आणि 4 दिवसानंतर मटेरियल आलं. सप्लायर जेव्हा डिस्पॅच करेल, समजा तो सप्लायर आहे ऑल इंडिया बेसवरती सप्लाय करतो, मग अशा वेगळ्या स्टेटवरून जेव्हा मटेरियल येतं तेव्हा 3-4 दिवस लागू शकतात. ते समजा सेम स्टेट जरी आहे, पण नागपूरवरून जेव्हा मुंबईला येईल तेव्हा काय इमिजिएटली सेम डेला येणार नाही. आणखी मध्ये काही दुसऱ्या गोष्टी आल्या, पाऊस आहे, पूर आहे, वेळ लागला, ट्रॅफिक आहे, होऊ शकतं 3-4 दिवस लागतील. ते तुम्ही ज्या दिवशी ऑर्डर केली त्याने त्या दिवशी माल रेडी केला, पण त्याला 1 दिवस ट्रान्सपोर्टच नाही भेटला, एक प्रॉब्लेम झाला, त्यांनी नेक्स्ट डे ट्रान्सपोर्ट केला. त्यामुळे इनवॉइस बनतो एका डेटला आणि ॲक्च्युली पोचतो बाहेरकडे वेगळ्या डेटला. आता बाहेर आपल्या डेटला एंट्री करतो, मग बाहेरची डेट काय? 1 मे. सप्लायरचा इनवॉइस नंबर जो आहे तो टाकला आणि मग डेट काय? तर डेट जर का इकडे म्हणजे 25 एप्रिल आहे, तर 25 एप्रिल टाकणार आपण जे आहे. सेम डेटचा इनवॉइस आहे, सेम डेटला तुम्ही एंट्री कराल तर मग इकडे तुम्हाला सेम डेटला 1/5ला एंट्री करता येईल. हे वेळा कसं होतं की एखादा इनवॉइस येतो पण त्याची एंट्री करायची राहून जाते. मटेरियल आलं, इनवॉइस नव्हता, एंट्री करायची राहून गेली. तुम्ही ज्या दिवशी तुम्हाला इनवॉइस मिळेल तुम्ही त्या दिवशी एंट्री करा. बऱ्याच वेळा कसं होतं की मटेरियल येतं, मग GST भरताना मग समजतं की आपल्या 2A सप्लायरने काय इनवॉइस अपलोड केले ते दिसतात. मग आपल्याला कळतं की 2A जे इनवॉइस दिसतात ते माझ्याकडे इनवॉइस नाही आहेत. मग त्यानंतर मग त्याची विचारणा केल्यानंतर, इन्क्वायरी केल्यानंतर कळतं की तो मटेरियल साईडवरती आला होता, मग तिथे इनवॉइस आहे. मग तो इनवॉइस मागवणं, त्याची एंट्री करणं आणि पुढची प्रोसेस असते. म्हणजे वेगवेगळ्या कारणामुळे असं होतं की ज्या डेटला परचेस झाला त्याच डेटला परचेसचा इनवॉइस हे सिस्टीममध्ये रेकॉर्ड होत नाही. सिस्टीममध्ये रेकॉर्ड केव्हा होतं? ती डेट तुम्ही वरती इथे घ्याल आणि ॲक्च्युअली सप्लायरचा इनवॉइस डेट आणि नंबर काय त्याकरता खाली सप्लायर इनवॉइस नंबर आणि सप्लायरच्या इनवॉइसवरची डेट ती इकडे येईल. सेलला असं होत नाही. तुम्ही ज्या दिवशी तुमचा माल रेडी होईल तुम्ही सेलची एंट्री करा, सेलची एंट्री करा. त्यामुळे सेल रेडी केला इनवॉइस आणि पाठवायला वेगळ्या दिवशी असं सेलच्या केसमध्ये होत नाही. मग परचेसच्या केसमध्ये बऱ्याच वेळा होतं की इनवॉइस सिस्टीममध्ये येण्याची डेट आणि इनवॉइस बनण्याची डेट या 2 वेगवेगळ्या असतील. बऱ्याच मोठ्या कंपन्यांमध्ये कसं असतं की एकदा कालची डेट गेली तर कालच्या डेटला तुम्ही आज परचेसची एंट्री करू शकत नाही, सिस्टीम लॉक होतो. तुम्ही आजचीच एंट्री आज करू शकता. त्यामुळे आता तुला एंट्री करायची तर करा. मग इनवॉइसवरती परचेसच्या डेट काय ती टाकण्याकरता पुढे असा फॉलो. कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होऊ नये म्हणून अगोदरच्या डेटला एंट्री होत नाही. दिवस संपला, डेटा व्हेरीफाय केला का सिस्टीम लॉक. मग जर तशी काही गरज असेल तर जो जबाबदार व्यक्ती असतो, जो ॲडमिनिस्ट्रेटर असतो, तो त्याला गरज वाटली तर तो अगोदरच्या डेटला एंट्री करू शकतो. बाकीचे जे समजा 50-60 लोक आहेत ज्यांना काम दिलं आहे की एंट्रीज करा, ते करंट डेटला एंट्री करू शकतो. म्हणजे एखादी मोठी कंपनी आहे तिथे याच प्रकारे काम चालतं. कुठल्याही प्रकारे मागच्या डेटला एंट्री होत नाही, बॅड डेटला एंट्री होत नाही. त्याकरता इकडे तुम्हाला डेटचे 2 ऑप्शन दिसतील. ठीक आहे, क्लिअर. पुढे करा कंटिन्यू. सावकाश करा, घ्यायचं ना घाई नाही आपल्याकडे. ॲरो की प्रेस करायची असं झालं ना, ॲरो की प्रेस नाही करा ते जाईल. परचेस केलं आहे हे पण लक्षात घे काय हे लक्षात घे. परचेस केलं, पुढची एंट्री काय की परचेस केलं. आता परचेस गुड्स फ्रॉम एक्स फॉर कॅश. आता या केसमध्ये जर का तुमचं काउंटर सेल असेल तर काउंटर सेल असेल तर तुम्हाला ऑप्शन आहे की तुम्ही सरळ याची एंट्री पेमेंटला नाही. आता जर का एंट्री पेमेंटला केली, इनवॉइस नाही बनणार. आता मला सांगा की ठीक आहे, तुम्हाला तुम्ही अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू करताय, तुम्हाला ऑप्शन दिला आहे की तुम्ही त्याची डायरेक्टली पेमेंटला एंट्री करू शकता. ऑप्शन आहे तुमच्याकडे, तुम्ही एंट्री करू शकता. पण मग त्याचं बिल कधी करणार?
आता या केसमध्ये काय असतं की जर तुम्ही बघाल जर अनरजिस्टर्ड सप्लायरला जर सप्लाय केला तर 200 रुपयाच्या आज जे अमाऊंट असेल तर त्याचा इनवॉइस नाही बनवला तरी चालेल, पण 200 रुपयाच्या आज जर अमाऊंट असेल तर त्याचा एकत्रित इनवॉइस दिवसाच्या एंडला बनतो. असा एक रूल आहे इनवॉइसिंगचा GST. तर सप्लायर अनरजिस्टर्ड आहे ते लागू नाही, पण सप्लायर तर रजिस्टर आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हा काही सप्लाय कराल मग तो सप्लाय कंपोनेंट डीलरचा असो या रेग्युलर डीलरचा असो त्याला इनवॉइस हा बनवावाच लागतो. फक्त एक एक्सेप्शन अपवाद असं आहे की 200 रुपयाच्या आज अमाऊंट असेल आणि जर तुमच्याकडे कस्टमरनी बायरनी जर इनवॉइस मागत नसेल तो तर मग इनवॉइस एखाद्याने 1 रुपयाचा मागितला तुम्हाला द्यावा लागेल, पण तो मागत नाही, डिमांड करत नाही, तर ती अमाऊंट तुम्ही लिहून ठेवा. त्यानंतर एकत्रितपणे त्या सगळ्या अमाऊंटचा इनवॉइस दिवसाच्या एंडला बघा ती डेट टाका. त्या डेटला जेवढे अमाऊंट आहे जे ॲटम असतील ते ॲटम एका इनवॉइसमध्ये घेऊन सप्लायर 200 रुपयाच्या आतला कन्सोलिडेटेड इनवॉइस बनवू शकतो. त्याचं नाव आहे कन्सोलिडेटेड इनवॉइस. हे सगळे जेवढे ॲटम विकले इनवॉइस बनले नाही ते तुम्ही एका इनवॉइसमध्ये घेऊ शकता आणि मग त्याच्यावर जो GST आहे 5%, 12%, 18% तो टाकू शकतो. म्हणजे सगळा इनवॉइस बनवायला पाहिजे. मग जर तुम्हाला इनवॉइस बनवायला पाहिजे तर त्याची एंट्री तुम्हाला परचेसच करायला लागेल ते इनवॉइस बनवायचं. मग त्यामुळे आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही समजा पेमेंटने एंट्री केली इकडे तर तुमच्याकडे परचेस रजिस्टर आहे त्यात ती एंट्री जात नाही. जर तुम्हाला परचेस रजिस्टरला एंट्री जायला पाहिजे असेल तर एंट्री परचेसला व्हायला पाहिजे. ती पेमेंटला केली तर पेमेंट रजिस्टरला जाईल, ती एंट्री परचेस रजिस्टरला जाणार नाही. स्टॉक तर तुम्ही खाली द्याल ना, स्टॉक तुम्ही खाली द्याल. तुम्ही जर पेमेंटला एंट्री तुम्ही कॅश म्हटलं तिथे कॅश येईल. तुम्हाला विचारलं इकडे की रिसिप्ट नोट, पुढे तुम्ही सगळं टाकल्यानंतर रिसिप्ट नोट नाही काय अशा प्रकारे काय पुढे जाईल. पुढे बघा इथे तुम्हाला दिसतं कॅश. तुम्ही इकडे आता जो व्यक्ती आहे तुम्हाला जर नाव टाकायचं इकडे तुम्ही नाव टाकू शकता. मी दिलं इकडे की X टाकू शकतो आपण, त्याचा ॲड्रेसही इथे टाकू शकतो खाली. पण ही एंट्री तुमच्या रजिस्टरला जाणार नाही परचेस. एवढं आहे. परचेस लेजर इथे परचेस कॅश इथे X टाकलं. अकाउंट घ्या इकडे परचेस. आता अकाउंट परचेस टाकला खाली बघा आयटम आहे. स्टॉकचा काही प्रॉब्लेम नाही आहे. स्टॉक तुम्हाला टाकायचं आहे, स्टॉक तुम्हाला टाकायचं आहे. आयटम दिसेल तिकडे. मी काय केलं बघा इकडे मी ते जर का पेमेंटला एंट्री केली, पेमेंट सहज एंट्री केली इथे कॅश आणि मग चेंज बोर्ड केलं, सिंगल एंट्री, डबल एंट्री. इथे रिसीट आहे ना, पैसे येणार आहेत. रिसीटला एंट्री, रिसीट, सिंगल एंट्री, चेंज बोर्ड, आता तुम्ही इथे काय घ्या काय केलं परचेस केलं ॲटम येईल. प्रॉब्लेम तो नाही आहे का एंट्री करत काही करू नका. मी समजून सांगतो का तुम्ही एंट्री करता, तुम्हाला माहिती आहे एंट्री करायची. तुम्हाला मी एंट्री शिकवत नाही, मला मी शिक्षण समजून सांगतो काय. आता मी जे ॲटम घेईन टाकली ते क्वांटिटी रेट जो असेल तो टाकेल. स्टॉकमध्ये ते जाणार आहे, पण तुम्ही रिसिप्टला एंट्री केली किंवा मी पेमेंटला एंट्री केली, मी परचेस करतो पेमेंटला एंट्री करेन. पेमेंट केलं परचेस केलं किंवा मग रिसिप्टला जेव्हा एंट्री करेन तेव्हा मी इकडे सेल घेईन. बस पैसे आले. स्टॉकचा काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम फक्त एवढाच होतो की ही एंट्री पहिल्या देशाला किंवा सेल देशाला जायला पाहिजे असेल आणि त्याचा इनवॉइस तुम्हाला बनवायला पाहिजे असेल तर तुम्ही त्याची एंट्री परचेसला सेलची सेलला करणं हे सोयीस्कर आहे. म्हणजे मी F9 केलं, परचेस केलं, इथे कॅश परचेस आहे, तर पार्टी कोण आहे त्याचं नाव पाहिजे असेल तर नाव तुम्ही इथे टाकू शकता. त्याचं लेजर बनवायची
बघा इथे हे टाकलं तर आलं ॲड्रेस. तुम्हाला वाटलं हे बनवले तर हे बनवू शकता. परचेस आयटम आहे, त्याच्यामध्ये काय आयटम आहे, 30 शर्ट्स आहेत बरोबर आहे. आता मी LC केलं एक्स्ट्रा आयटम काय शर्ट्स टाका. हो आपण कुठलाही ग्रुप वापरत नाही. प्रायमरी ग्रुपमध्ये एंटर करा. युनिट्स आहे खाली बरोबर एंटर. शर्ट 30 आहे, 150 रेट. पुढे हां LC केलं तर तुम्हाला किती बनवता येईल. झालं एकदा प्लीज करा. नरेशन तुमच्या गदी ब्राउन पण टाकू शकता. याला पेजअप केलं तर परत एंट्री, पेजअप केलं एंट्री परत आली. आता बघा याच्यामध्ये इथे F12 आहे ऑप्शन आहे. या ऑप्शनप्रमाणे ती एंट्री वर्क करत असते. तिथे ऑप्शन आहे प्रोव्हाइड सप्लाय डिटेल्स, प्रोव्हाइड रिसिप्ट ऑर्डर आणि इम्पोर्ट डिटेल. हे ऑप्शन आहे. शो मोर कन्फिगरेशन, हे येस म्हटलं तर अजून तिथे खाली ऑप्शन दिसते. एवढे ऑप्शन आहे. शो ऑल कन्फिगरेशन बरेच आहे. बाय डिफॉल्ट एवढे दाखवले. कंट्रोल कॅशमध्ये परचेस केलं आहे बरोबर. मी कंट्रोल हे केलं, पेजअप केलं बरोबर. आता याचा इफेक्ट कुठे कुठे होईल मला सांगा. जर मी गोटूमध्ये जाऊन बघितलं तर मला प्रॉफिट अँड लॉसला काय दिसेल का. प्रॉफिट अँड लॉसला काय दिसेल बघा. आता प्रॉफिट अँड लॉसला तुम्ही जी परचेस म्हणून एंट्री केली त्यातनं काय स्टॉक आला, कंपनीकडे स्टॉक येईल ना आपल्याला. आपल्या कंपनीमध्ये क्लोजिंग स्टॉकमध्ये हा स्टॉक जाईल 10,000चा. बॅलन्स शीटला काय इफेक्ट होईल. परचेस केलं ना तुमची कॅश कमी होईल का वाढेल. 10,000ची कॅश कमी होईल. परचेस केलं 25,000 कॅश होती 15,000 राहील आणि मग 10,000चा स्टॉक वाढला ना. म्हणून तुमची करंट असेल ही 25,000 राहिली. करंट असेलच्या टोटलमध्ये चेंज नाही झाला, फक्त कॅश कमी झाली आणि स्टॉक वाढला. आणखीन इकडे LG मध्ये गेलो. हा झाला आपला हे कॉमन रिपोर्टमधला अकाउंटिंग रिपोर्ट, प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट. तुम्ही स्टॉकमध्ये स्टॉक समरीमध्ये या. स्टॉक समरी, या स्टॉक समरीला मी F12 प्रेस केलं. स्टॉक समरीला मी F12 प्रेस केलं. इथे इनवर्डला येस केलं, आउटवर्डला पण येस केलं. किती इन झाले ते दिसतं, आउट झालेत का काय नाही. जेव्हा तुम्ही सेलची एंट्री कराल तेव्हा तुम्हाला आउटमध्ये पण इफेक्ट दिसेल. हा स्टॉक रिपोर्ट म्हणजे प्रत्येक एंट्रीला कनेक्टेड वेगवेगळे रिपोर्ट आहेत. त्याचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे तर तुमच्याकडे सिस्टमवरती फुल कंट्रोल येईल.
की सिस्टममध्ये काय चाललं आहे. आपण पहिले अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू आणि दुसरं इन्व्हेंटरी पॉईंट ऑफ व्ह्यू इथे आपल्याला कळलं की सिस्टम कसा वर्क करतो. मग आपण GST पॉईंट ऑफ व्ह्यू त्यामध्ये आणखी कसे कसे बारकावे आहेत हे आपल्याला कळले. एकदा मी GSTमध्ये गेलो आणि तुम्हाला जर अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरीमध्ये जर क्लिअरिटी नसेल तर तुम्हाला जास्त गोंधळ निर्माण होईल. समजलं ना काय. आपण आपला उद्देश काय सगळं करण्याचा, सिस्टम कसा बिहेव करतो हे तुम्हाला प्रॉपरली समजावून देणं या उद्देशाने मी सांगतोय. एंट्री तुम्ही करताय, मला एंट्री करण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण कुठल्या एंट्रीचा कुठे कसा इफेक्ट होतो अकाउंटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, इन्व्हेंटरी पॉईंट ऑफ व्ह्यू आणि टॅक्स पॉईंट ऑफ व्ह्यू हे कळण्याकरता आपण हा वेळ घेतोय. आता सेलची एंट्री करायची आपल्याला. कॅश सेल आहे, तुम्ही एफर्ट प्लेस कराल, सेल येईल. डेट काय, डेट चेंज करा. इथे समोर जे येतं ना इकडे डिलिव्हरी नोट, रिसिप्ट नोट, मी याच्यावरती क्लिअरलिशन घेणार आहे. फक्त समोर ज्या स्क्रीन येतात ना त्या फक्त तुम्ही ऑब्झर्व करा की हे समोर येतं. आता तुम्ही सेल्सची एंट्री केली, सेल्सची एंट्री केली, परचेसची एंट्री करताना काय आलं तर रिसिप्टवर आलं. आता कसं असतं तुम्हाला सांगतो कन्सेप्ट काय की गोडाऊन आहे, गोडाऊनमधनं माल जातो. एक मॅन्युफॅक्चरर असेल, फॅक्टरीमध्ये माल बनतो, गोडाऊनमध्ये माल राहतो, ऑफिस वेगळ्या ठिकाणी. ऑफिसमध्ये काय केलं जातं, ऑर्डर आल्यावरती इनवॉइस बनवला जातो. इनवॉइस बनवल्यानंतर गोडाऊनमध्ये इंटिमेट केलं जातं की हे लिस्ट ऑफ ॲटम, हे ॲटम्स क्वांटिटी हे तुम्ही काय करा, डिस्पॅच करणारा तयार करा. डिस्पॅच करणारा तयार करा. मग गोडाऊनमध्ये गेल्यानंतर डिलिव्हरी नोट आहे तयार केली आहे, डिलिव्हरी नोट नंबर टाकला जातो. तो टाकल्यानंतर पुढे डिस्पॅच डॉक्युमेंट नंबर, गोडाऊनमधनं कुठला कुठला माल काढला ही माहिती आहे. डिस्पॅच थ्रू हे कसा कुठल्या गाडीने पाठवला माल, कुठे पाठवला, कॅरियर नेम, एजंट, हे सगळी माहिती जी आहे ही गोडाऊनच्या ठिकाणी जे डॉक्युमेंट असेल, जे कुठलं काय बिल जसं आपण बनवतो तसं गोडाऊन कीपरकडे एक वेगळं रेकॉर्ड असतो, डेटा असतो. तिथे सॉफ्टवेअरचा असेल तर आपल्या सॉफ्टवेअरमध्ये टाकेल, तिथे कधी हे सगळं पाठवलं. मग डिलिव्हरी नोट नंबर काय, डिलिव्हरी नोट नंबरमध्ये ही सगळी माहिती आहे. मग ते तो डिलिव्हरी जी डिलिव्हरी पाठवली ती डिस्पॅच. हे इंटरनल मॅनेजमेंट. डिलिव्हरी नोट दिलेलं असतं काय माल आहे, डिलिव्हरी नोट इनवॉइस नसतं, त्यात फक्त एवढंच दिलेलं असतं की हा माल पाठवला आहे या गाडीत, डिलिव्हरी तयार केली ही माल पाठवणार आहे. आणि मग त्याच्या अगेन्स्ट किती रुपये घ्यायचे आहेत ते जे आहे ते इनवॉइसमध्ये असतं. डिलिव्हरी नोटमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स येईल, बाकीची माहिती येईल, पण टॅक्स नाही डिलिव्हरी नोटमध्ये. म्हणजे गोडाऊनमधनं कुठला माल काढला आणि कुठला माल डिस्पॅच केला हे डिलिव्हरी नोटमध्ये येतं. त्यामुळे सगळे लोक डिलिव्हरी नोट वापरत नाहीत, पण जे वापरतात, ज्यांना गरज आहे ते वापरतात, म्हणून मला माहिती ऑप्शन आहे. आणि डिलिव्हरी नोटचा वेगळा वाउचर टाईप, डिलिव्हरी नोटचा वेगळा वाउचर टाईप आहे. ह्याला आपण जे कंट्रोल हे केलं का मग पुढे येतं पार्टी डिटेल्स, बायर कोणाला आम्ही बिल करायचं. हां, मग इथे वाय टाकलं, वरती आलं न्यू पार्ट, एंटर, न्यू पार्ट, एंटर. सेल्स समोर तुमच्या येणारच आहे, एंटर, नेम ऑफ आयटम. तुम्ही जेव्हा समोर जेव्हा आयटमचं चूज करता, आयटम जेव्हा चूज करता मग इथे स्टॉक दिसतो किती.
आता क्लोजिंग स्टॉकमध्ये फरक पडणार बघा आता. काय दिसते 10,000चा परचेस आहे, 12,000 सेल आहे. स्टॉकमध्ये किती राहिलं ते दिसतं आणि प्रॉफिट पण दिसतं किती. बस आता रिपोर्ट चेंज करा. हे बघा मी तुम्हाला काल म्हटलं ना अगोदर की प्रॉफिट अँड लॉसचा प्रॉफिट ट्रान्सफर होतं. आलं ना प्रॉफिट तिथे 4,700 जे प्रॉफिट अँड लॉसचं दिसतं तिथे किती. आता कॅश पहिले 25,000 होती, 10,000 परचेस केलं, 15 राहिली, 15मध्ये परत 12 ॲड केले, 27 झाली. मी पहिले कॅपिटल म्हणून 25,000 कॅश आणली, 10,000 परचेस केलं, 15 राहिली, 27. तुम्ही एवढ्या बारकाईने जर बघाल तर तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल. तुम्ही प्रत्येक एंट्री ज्यावेळेस कराल त्याचा इफेक्ट कुठे होतो. आता क्रेडिटला अमाऊंट नाही आहे काहीच, डेटरला अमाऊंट नाही आहे काहीच. कारण की आपण क्रेडिटर केव्हा अमाऊंट येईल जेव्हा उधारीवरती परचेस करू, क्रेडिटवरती परचेस करू, उधारीवरती विकू, उधारीवरती आपण सेल करू, त्यावेळेस काय येईल डेटर आणि क्रेडिटरच्या ठिकाणी तुम्हाला अमाऊंट दिसेल. पुढच्या एंट्री आपल्याला त्या करायच्या. कंट्रोल क्यू केलं तर इथं राहील. बघा समोर ही एंट्री अशी ठेवायची. तुम्ही L-G ला गेला खाली तुम्हाला रिपोर्ट दिसतील. त्या रिपोर्टमध्ये तुम्हाला स्टॉक बघायचा आहे. स्टॉक समरी बघितली, F12 करेल. F12 केल्यानंतर इथे मला इनवर्ड आणि आउटवर्ड हे मी यस केलं. हे यस केलं. आता इनवर्डला आउटवर्डला फरक दिसतो. 10 सेकंड होते 8 आपण सोडून दिले 2 समजलं. आणि तिथे F7 प्रेस केलं मला शो प्रॉफिट पण ऑप्शन आहे. F7 प्रेस केलं शो प्रॉफिट. किती % मार्जिन लागू जाते हे समजतं त्या आयटममध्ये. शो प्रॉफिट किंवा 350ची वस्तू ज्यावेळेस तुम्ही 500ला विकता शंभरची 200 विकली. ठीक आहे. काही गोष्टी तुम्हाला अशा ऑब्झर्व करत जाल तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळत जातील. ऑब्झर्व कराल तर तुम्हाला ॲनालायसिस कराल तर मग एरवी कसं तुम्ही एंट्री करण्याच्याच घाईमध्ये असता, एंट्री करता आणि मग काहीतरी रिपोर्ट लागतो त्या रिपोर्ट बघता. त्यामुळे कोणी प्रॉफिट लॉस बॅलन्स शीट लक्षात येत नाही. कारण की एंट्री बिलिंग करणाऱ्याचं आहे ना कधी लक्ष नसतं की बॅलन्स शीटला कुठे काय जातं आणि प्रॉफिट लॉसला कुठे काय जातं. आणि जे काही तुम्ही इन्कम टॅक्स वगैरे जेव्हा काम होतं तेव्हा सगळं महत्त्व बॅलन्स शीटला आणि प्रॉफिट लॉस असतं. त्यामुळे ते इग्नोर होतं. त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती पहिले कमांड मिळवायची. तुम्हाला होल सिस्टम लक्षात येईल तुमच्या कसं वर्क करतो. आता पुढे आपण क्रेडिटची एंट्री करू. क्रेडिट परचेस क्रेडिट सेल. डेट चेंज करा, वॉचर टाईप चेंज करा आणि पुढची एंट्री करायला सुरुवात करू. 1 जुलै आहे ना.
सप्लायर इनवॉइस नंबर तुम्ही काय देऊ शकता, सप्लायर इनवॉइस नंबरचा काही इश्यू नाही. म्हणजे वन वगैरे द्यायचं नाही बघा, वन वगैरे देऊ नका. मी मला कसं सांगतो की सप्लायर इनवॉइस नंबर एक दिलेला, सप्लायर जो इनवॉइस बनवतो त्याची डेट काय असेल, त्याच्यात तुझा नंबर काय असेल, असा काहीतरी नंबर असेल ना. हां, मग तो असाच घ्यायचा, रँडम नंबर घ्यायचा कुठला, एंटर करा. मंदिराकडनं परचेस केलं, रिसिप्ट आलं बघा, रिसिप्ट त्यांची दिलेली नोट असेल ती तुमच्याकडे येईल. जर तुम्हाला तुमच्याकडे रिसिप्ट म्हणून एंट्री करायची तुम्ही करू शकता की त्या दिलेली नोटला काय नंबर होता. आता त्याची काही गरज नसते तर नाही करत कोण, पण ऑप्शन दिला त्यांनी. चार्जर मोबाईल तिकडे दिला, माझ्याला कॉल आला तेव्हा दिला. मला इथे मला लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस मंडळाला बनवलं होतं, मंडळाचं जेव्हा तुम्ही अकाउंट बनवलं होतं, मी याला हायलाईट केलं आहे आणि कंट्रोल आणि एंटर प्रेस करतो तर मला ते ऑल्टर करता येईल कंट्रोल एंटरमुळे. इथे तुमचा डिफॉल्ट पिरियड आहे, हा जर मी 30 दिवस दिला असा इकडे 30 डेज, इथे मंदार आलेले आहे, परचेसची एंट्री आली. आता हे मंदिराकडनं परचेस केलं, हे 5,000चं पेमेंट तुम्ही त्याला कधी करणार आले बघा, 30 दिवस आले, 30 दिवस 31 जुलै दिला नाही त्या करताय तो ऑप्शन. जरी ह्या बिलाचं पेमेंट तुम्ही कधी करणार ते कळलं पाहिजे ना. चेक फॉर क्रेडिट डेज ड्युरिंग व्हाउचरिंग, येस, हे पण येस केलं. ह्याला मी कंट्रोल ए करतो, पुढे आलं इथे पण मी कंट्रोल ए करतो, आयटम सगळे मी एंटर केले, न्यू रेफरन्स. इथे एक ऑप्शन आहे बघा, F12 यूज डिफॉल्ट बिल वाईज डिटेल फॉर बिल अलोकेशन. जर हा ऑप्शन येस असेल तुम्हाला ती स्क्रीन दाखवणार पण नाही, तुम्हाला ती स्क्रीन दाखवणार पण नाही, तर पुढे निघून जाईल. हा ऑप्शन तुम्हाला नो करणं गरजेचं आहे, तर ती स्क्रीन समोर येईल. जर सगळ्यांना 30 दिवसाचा ऑप्शन आहे ते देऊन ठेवला बस, तो घेऊन टाकेल, स्क्रीन येणार नाही, वेळ वाचेल. त्यामुळे तो आपापल्या गरजेप्रमाणे सगळे वापरतात की येथे यायला पाहिजे की नको. जर मी ते काहीच टाकत नाही, हा टाकायचा आहे इथे, हे बघा 10 days 31 days. तो इथे मी टाकलं 2 जुलै असे 31/7. आता हे टाकल्यावरती ते रेकॉर्ड झालं. त्याचा उपयोग काय, त्याचा काय पुढे जाऊन उपयोग आहे का, ह्या तुम्ही रेफरन्स दिला
हा नवीन व्यवहार आहे. 708-85 बिल नंबर आहे. हे 31 जुलैला पेमेंट करायचं. हे आपण का रेकॉर्ड केलं? सप्लायरकडनं ज्याच्याकडनं आपण परचेस केलं आहे त्याला आपल्याला पेमेंट कधी करायचं आहे? 31 जुलै ही डेट रेकॉर्ड केली. जर आपण अशा काहीतरी डेट रेकॉर्ड करतो, काहीतरी इनपुट देतो, त्याचा आपल्याला रिपोर्ट मिळतो. जसं आपण परचेसचं बघितलं, सेलचं बघितलं, कॅशचं बघितलं, तसं आपल्याला पेमेंट कोणाला कुठलं करायचं आहे ही एंट्री मी ॲक्सेप्ट केली. आता तुम्ही गोटूमध्ये गेलात, गोटूमध्ये तुम्हाला बिल्स परचेस केले ना, पेमेंट कोणाला कधी करायचं आहे हे बिल्स पे करायला मला लिस्ट मिळेल. तुम्ही वापरता हा ऑप्शन. कसं करता तुम्ही? कोणाला पेमेंट कधी द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे तुम्हाला कसं कळतं? मग इथे सरळ तुम्ही जे भेट दिली ते पेमेंटचं बिल तुम्ही करत असाल समोरचा, आणि जर तुम्हाला पेमेंट ॲडवाईस येत असेल, पेमेंट ॲडवाईस माहिती आहे काय असतं? पेमेंट ॲडवाईस हे डॉक्युमेंट असतं ज्यामध्ये एखाद्याला पेमेंट केलं. समजा आता एक डिस्ट्रीब्युटर तो डिमार्टला ज्यावेळेस काही मटेरियल सेल करतो आणि डिमार्टला पेमेंट करतो, तर ते पेमेंट समजा 4, 5, 10 बिलांचे मिळून आहे, तर त्यामध्ये तुम्हाला अमाऊंट दिली जाते की ही अमाऊंट आहे 4 लाख. तुमचं जून महिन्याचं बिल होतं, बिल नंबर स्पेसिफिक आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही मटेरियल पाठवलं, त्याची अमाऊंट येऊ शकते. दुसरं एखादं बिल आहे, त्याच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट आहे, ते बिल त्याची क्रेडिट नोट मग अमाऊंट देणं किती आहे ती अमाऊंट पुढे दिली जाते. अशा तुम्हाला 4-5 बिलांची इनवॉइस नंबर, त्याच्या अगेन्स्ट त्यांच्या डेबिट नोटचं ते स्पेसिफिकली देऊन किती अमाऊंट देणं लागतात तेवढी अमाऊंट तुम्हाला, जी तुम्हाला अमाऊंट ट्रान्सफर केली आहे किंवा जी अमाऊंट तुम्हाला चेक दिला आहे ती अमाऊंट त्यांनी कशी कॅल्क्युलेट केली 4-5 बिलांच्या आणि त्यांच्या डेबिट नोटच्या अगेन्स्ट हे तुम्हाला बनवून टोटल अमाऊंट कशी आली ते पाठवलं. त्याला म्हणतात पेमेंट ॲडवाईस. मोठ्या मोठ्या कंपन्या अशा प्रकारे पेमेंट ॲडवाईस देतात. ज्याला पेमेंट मिळतं त्याला समजतं की आपल्याला पेमेंट या बिलाच्या अगेन्स्ट आले. तुम्ही जेव्हा बँकेच्या एंट्री कराल तर तुम्ही या प्रकारे एंट्री करा. सगळ्या कंपन्या पेमेंट ॲडवाईस इश्यू करत नाही. तुम्ही बघाल कसं, जर का 2 कॅटेगरी आहेत, एक ऑर्गनाइज सेक्टर, दुसरं अनऑर्गनाइज सेक्टर. तुम्ही जर ऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करत असाल तर ही पद्धत आहे. म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, त्यांना कंपनी लॉ फॉलो करायला लागतो, काही रिपोर्ट सबमिट करायला लागतात, वेगवेगळ्या ऑथॉरिटीजला त्यांना काही रिपोर्ट्स इन्फॉर्मेशन द्यावी लागते. त्यामुळे त्यांना त्यांचे अकाउंट्स आणि सगळे व्यवहार हे जर ट्रान्सपरंट ठेवायचे असतील तर मग त्यांना व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करायला लागतं. त्यातला तो भाग आहे की ते पेमेंट ॲडवाईस बनवतात की पेमेंट इश्यू केलं आहे. जो कोण अकाउंटंट आहे, जो पेमेंट जेव्हा कोणाकरता ट्रान्सफर करतो किंवा पेमेंट करतो तेव्हा तिकडे त्याला स्पेसिफिकली द्यावं लागतं पेमेंट तू काय लागतो. तो एखाद्याला जास्त अमाऊंट ट्रान्सफर करून माल घेतला 1 लाखाचा, अमाऊंट दाखवतो 1,10,000, किंवा माल घेतला 1 लाखाचा, त्याचे काय अमाऊंट काही मटेरियल परत गेलं आहे, त्यांनी का पेमेंट केलं त्याचा रेकॉर्ड पाहिजे. पेमेंट जे केलं आहे ते तुम्ही कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट केलं आहे, काय केलं आहे त्याचे एक वेगळे डॉक्युमेंट इश्यू करा. हे करायला म्हणजे कुठेही फ्रॉड होऊ नये, क्लिअरिटी यावी म्हणून हे पेमेंट ॲडवाईस. पण जिकडे छोटे बिझनेस आहेत त्यांच्याकडे तेवढ्या प्रकारचा अपडेटेड सिस्टीम नसतो, तेवढा ॲडव्हान्स सिस्टीम नसतो. कामं करणाऱ्या माणसांना त्या प्रकारे त्यांना एक्झिक्यूट करावं लागतं की ह्या सिस्टीम ह्या प्रकारे वापरा. पण जिकडे फक्त एंट्रीचं काम होतं, बस एंट्री करा, त्यांना तेवढंच पाहिजे, एंट्री करा, परचेस सेल बनवा, बिल बनवा, काम झालं. त्याहून जास्त काम होत नाही, पॉसिबल नाही छोटा बिझनेसला. तर त्यांच्याकडे एवढा डेडिकेटेड माणूस पाहिजे की तो सगळं एक सिस्टीम फॉलो करेल. जेव्हा तुम्ही याला पेमेंट कराल तेव्हा इथे एंट्री दिसणार नाही. आता बिल पेएबल आहे, तुम्ही याला पेमेंट द्याल, इथे ही एंट्री दिसणार नाही. जोपर्यंत पेमेंट ड्यू आहे तोपर्यंत या रिपोर्टला एंट्री येईल. हे बिल्स पेएबल आहे, हे पैसे देणं बाकी आहे हे दाखवलं. पुढची एंट्री आहे पेड सेल्सची.
सावकाश आहे. तुमचा जो इन्व्हॉइस तुम्ही बनतोय ना तो 2 आहे. इन्व्हॉइस नंबर हा 2 आहे, तो 2 आहे. तुमचा इन्व्हॉइस दुसरा आहे ना, आता नवीन सुरू झालं म्हणजे हा दुसरी सेलची एंट्री. पहिलं कॅश सेल केलं तेव्हा 1 नंबर होता, आता ॲक्च्युली क्रेडिट सेल करता, हा 2 नंबर आहे. किती आला तुम्ही रेफरन्स बघा, हा नंबर 2 येईल. आता संजयला तुम्ही क्रेडिट सेल करताय तर संजयला तुम्ही क्रेडिट डेट किती अलाउड करताय किंवा कुठल्या डेटपर्यंत त्यांनी पेमेंट करायचं ती डेट तुम्हाला टाकायची असते. तिथे पण टाका 31 जुलै, 30 दिवस 8 दिवस. जर तुम्ही बिल प्रिंट करत असाल तर तुम्ही नॅरेशन टाकलं तरी चालेल, पण एक आपण आता अकाउंटिंग फॉर्म आपण नॅरेशन टाकतो किंवा बिलिंग केलं तेव्हा मग नॅरेशन टाकत नाही. हे प्रिंट करायचं आहे नॅरेशनमध्ये ध्यान ठेवतो. आता याचे पण इफेक्ट बघा. आता तुम्ही करताय ना अर्जी, तुम्हाला एकदा सवय झाली की तुम्ही इथून बाहेर पडणारच नाही. तुम्ही जसं ERP मध्ये काम करताना बाहेर पडवतात तिथे बाहेर पडणार काय वरच दिलं. आता तुम्हाला रिसिवेबल द्यायला लागेल ना, पैसे कधी येणार आहेत, सेल केलं ना. आत्ता बघा तुमचं हायलाईट कुठे आहे, त्यावरती बिल्स पेएबल आहे, त्यावरती रिसिवेबल आहे, हे रिसिवेबल. तुम्ही आता रिपोर्ट काढला त्या बाजूलाच बघा F5 बिल्स पेएबल दाखवतो, F5 बाजूलाच दाखवतो. हां F5 बिल्स रिसिवेबल, F5 बिल्स पेएबल. म्हणजे मला एखाद्याला पैसे देण्यात आता पैसे कुठून तरी यायला पाहिजेत ना. मी जसा रिपोर्ट बघेन आता द्यायचे मग हां तुम्हाला जे बिल्स रिसिवेबल दिसते आता हे पैसे हा पाठवेल, मला तर मागणारा कोणी माझ्याकडे, मी लगेच F5 प्रेस करीन मंदार, हां मंदारला द्यायचे 5,000. म्हणजे जवळची डेट कोणाची आहे हे लगेच बघेल. सगळ्यात बिझनेस सुरू केल्यानंतर सगळ्यात पहिलं काम आहे आज कोणाला फोन करायचा पैसे मागण्याकरता आणि कोणाचे फोन येणार आहेत पैसे देण्याकरता. म्हणजे तुम्ही एक मेंटली प्रिपेअर्ड होता. आता हे लोक फोन करतील आज, मग ह्या लोकांना अगोदरच फोन करून घ्या, म्हणजे त्यांना सांगायला पैसे कधी वेळ मेंटेन करणार. बरोबर आहे ना. हे इम्पॉर्टंट जे इश्यू आहेत ना ते लक्षात घेतले पाहिजे की हे श्रीखंड कसे होते. सगळ्यांना प्रॉब्लेम असतो की कुठले तरी पैसे यायचे असतात, कोणाला तरी द्यायचे असतात, पण मग ते लिहितात कुठे 90% कुठे डायरेक्ट लिहितात. ते डायरेक्ट काय लिहिलं आहे काय नाही कसं करणार तुम्हाला, मग यातना बघता कसं येणार. मग आठवा तेव्हा काय झालं, इथे काय झालं, इथे काय झालं, तुम्ही सगळं रेकॉर्ड करत गेला कम्प्युटरमध्ये. बिल आलं इथे टाकलं, किती डेट केलेलं आहे डेट टाकली, समजणार. पेमेंट केलं इथे एंट्री करा, पेमेंट केलं, किती पेमेंट बाकी आहे, किती पेमेंट आलं, सगळ्यात तुम्हाला कम्प्युटरमध्ये करायचं आहे. म्हणजे जेवढं तुम्ही तुमच्या सॉफ्टवेअरची एक लिमिटेशन्स आहेत त्यापुढे जाऊ शकत नाही, पण सॉफ्टवेअरच्याकडे तुम्हाला जी एक क्षमता आहे ती मी नाही वापरली तर मग तुम्हाला त्याचा रिझल्ट काय कम्प्युटरचा. तुम्ही मोबाईल घेतला 50,000चा आणि तुम्ही कुठले फोटो काढत नाही, व्हिडिओ काढत नाही, कुठले वगैरे त्याचे फीचर्स काही वापरत नाही, तुम्ही फक्त कॉल करता आणि कॉल रिसिव्ह करता, मग गरज त्या 50,000चा फोन घ्यायची. जे फीचर्स आहेत जे त्याची खरी कॅपॅसिटी आहे ती आपण समजून ती आपल्याला यूज करायची, ती वापरायची. आपला उद्देश तो आहे. आपण एक सगळं वेळ घालवण्याचं कारण त्यामध्ये की हे सगळे ऑप्शन आहेत त्यातले जेवढे आपल्याला रोजच्या कामात लागतील तेवढे आपल्याला व्यवस्थित वापरता आलेच पाहिजे. पण मग एक एक स्क्रीन ज्या डोळ्यासमोर येते तेव्हा कोण विचार करत नाही ही स्क्रीन काय येते, पुढे काय कसं करता येतं, हे काय येतं, ते इंडियन प्रकार पुढे निघून जातात बस. त्याला परचेस सेल झालं. हां आता बघा कसं तुम्ही काही वस्तू विकण्याकरता घेता तशा काही वस्तू तुम्हाला बिझनेसमध्ये तुमचा बिझनेसचा प्रोग्रेस करण्याकरता लागतात. जसं मशिनरी आहे पाहिजे, मटेरियल डिस्पॅच करायचं आहे म्हणून मग डिलिव्हरी व्हॅन लागेल, ह्याला आपण कॅपिटल ॲसेट म्हणतो. मशिनरी आहे, कम्प्युटर आहे, बिलिंगमध्ये कम्प्युटर पाहिजे, हे कॅपिटल आहे, हे विकलं जात नाही. तुम्हाला बिझनेस
चांगल्या प्रकारे करायचा असेल तर तुम्हाला फ्रीजर घेत असाल, फर्निचर घेत असाल, याशिवाय बिझनेस होऊ शकत नाही. हे विकण्याकरता घेत तर आपण एक चांगल्या क्षमतेने बिझनेस करण्याकरता घेतो. त्याकरता आपल्याला तर पुढची एंट्री मशिनरीची, मशिनरी अकाउंट. बरोबर आहे. आता ही मशिनरी अकाउंट आहे, मी मशिनरी परचेस करणारच आहे. आता ज्यावेळेस आपण आहे ना GSTमध्ये जाऊ त्यावेळेस आपण GSTमध्ये परचेस जेव्हा आपण करतो, आपण परचेसच्या 3 कॅटेगरी करू शकतो. परचेसच्या आपण 3 कॅटेगरी करू शकतो. काय करायचं तुम्हाला सांगतो. तुम्ही इकडे जेव्हा बघता मी काही क्रिएट करतो, आपण इथे गेलो चार्टर्ड अकाउंटला, इथे वाउचर टाईप आहे बघा, वाउचर टाईप. आता आपण हे वाउचर टाईपमध्ये काय वापरलं, परचेस वापरलं. हे परचेस हे वापरलं, याला मी एंटर केलं आणि याला मी किती दिलं नाव, परचेस इनपुट. किंवा मी हे परचेस वापरत नाही, मी ते एक नवीन बनवतो, परचेस इनपुट. मला परचेस करता ती कॅटेगरी पाहिजे. म्हणजे एक्झिस्टिंग आपले जे वाउचर आहे, मी जे प्लेस केलं मी असं आहे परचेसमध्ये मला एक परचेस इनपुट आहे, ती घे. खाली इथे आला, ओके, परचेस सर्विसेस, परचेस आणि आला खाली इनपुट आला, सर्विसेस आला. परचेस परचेसची 3 कॅटेगरीज केल्या. परचेसच्या 3 कॅटेगरीज. आता इथे बघा, मी जेव्हा एंट्री केल्या, तुम्ही या एंट्री केल्या, मी डेबुक काढलं, इथे एंट्री. आता ज्यावेळेस मी परचेसची एंट्री केली, या परचेसची एंट्रीला तुम्ही जे प्रॉडक्ट विकण्याकरता घेतले किंवा एखाद्या मॅन्युफॅक्चर आहे त्याने त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसकरता घेतले, त्याकरता इनपुट्स आहे. जेव्हा F9 देईन मी, F9ला मला बघा हे 3 दिसते, हे 3 दिसते, 1 2 3 इनपुट आहे. इनपुट मग इथे बघा असा वेळ जातो ना असं करायला. तर मी काय करतो, मी हे बनवतो. माझ्याकडे 3 प्रकारचे प्रॉडक्ट आहेत. परचेस 3 प्रकारचे माझे होते. वाउचर टाईपमध्ये इनपुटला मी 1 डॅश असं देतो. सर्विसेस 2 डॅश 0. परचेस कॅपिटल गुड्स. इन्सर्ट मी ऑफ करतोय बघा, इन्सर्ट बटन ते जे ब्लिंक करते ना, ते ब्लिंक करते. तुम्ही टाईप करा ना तर ते जाईल. तर इन्सर्ट प्रेस करायचं, कीबोर्डला इन्सर्ट बटन आहे ते प्रेस करायचं, प्रेस इन्सर्ट. मग बघा ते ब्लिंकिंग थांबतं. मी हे 3 दिलं आणि मग 3 जागी 4 पाहिजे, तुम्ही इन्सर्ट प्रेस करेल आणि 4 देईन, 3 जाऊन 4. त्याकरता इन्सर्ट असतं. 3 दिलं, 3. मग ते मला तिथे रिप्लेस होऊ नये म्हणून मी इन्सर्ट प्रेस केलं, नॉर्मली आणलं. आले 1 2 3. वाउचरला F9 प्रेस केलं. आता बघा 1 2 3 आहे, जस्ट 1 प्रेस केला. देण्याचा उद्देश 1 2 3 टाइम सेविंग. F9 केलं काय, कॅपिटल गुड्स 3 एंटर. मी दोन्ही जातो बघा, F9 1 एंटर. कीबोर्डला तुम्ही डिवाइड करा की इथलं की असेल एक हँडी वापरेल, इथली की एक हँडी वापरेल. तुम्हाला म्हणतो कंट्रोल दोन्हीकडे दिले, अरे दोन्हीकडे आहे, शिफ्ट दोन्हीकडे आहे. काय करताय, F9 प्रेस केलं उजव्या हाताने, डाव्या हाताने प्रेस केलं 3 नंबर कॅपिटल गुड्स एंटर. झालं.
तुम्हाला कॅटेगराईज करता येईल. हे का कॅटेगराईज करायचे, तर तुम्हाला जी एस टीमध्ये तुम्ही परचेस एंटर केल्यानंतर तुम्हाला एक ॲन्युअल रिटर्न असतो GSTR 9. त्यामध्ये तुम्ही जे इनपुट टॅक्स पेड घेतलेलं आहे टोटल जे काय, त्यामधलं तुमचं इनपुटचं किती होतं क्रेडिट, सर्व्हिसेसचं किती होतं आणि कॅपिटल गुड्सचं किती होतं, हे वेगवेगळं दाखवायचं असेल तर वेगवेगळं ठेवावं लागेल. वेगवेगळं ठेवण्याकरता आपण काय केलं, 3 परचेसचे वाउचर टाईप बनवले. हे असे फार उपयोगी ऑप्शन आहेत, पण ते वापरले जात नाही. कोण सांगणार कोणाला. आता हे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. मग जो कोण इन्शुरन्स करतो तो सांगतो की आम्हाला परचेस वेगळं अमाऊंट पाठवा, आम्हाला कॅपिटल गुड्सची वेगळी अमाऊंट पाठवा असं सांगतात. मग ती लोक पाठवतात. माझ्याकडे अशा प्रकारच्या रिक्वायरमेंट असं पाठवतात की असं आम्हाला वेगळ्या वेळेत पाठवायला लागतं. आमचा जो CA आहे तो सांगतो की तुम्ही सर्व्हिसेशन बिलं वेगळी पाठवा, याची वेगळी पाठवा. मग आपण काय करू शकतो त्या डिकॉन्टवर, त्यावरती हे सोल्युशन की तुम्ही परचेसचे वाउचर टाईप तुम्ही वेगळे बनवा. आणि ज्यावेळेस मला त्याचं मग वेगळं बनवलं आहे तर वेगळी टोटल बघताय. मी इकडे वाउचरमध्ये गेलो, वाउचरमध्ये आपण एंट्री करतो. तर इकडे चार्ट ऑफ अकाउंटला गेलो, तर तुम्ही क्रिएटला जरी गेला तरी क्रिएटला तुम्हाला इकडे वाउचर टाईप इकडे जाऊन करा वाउचर. वाउचर F9 ला गेलो, क्लिअर आहे एवढं. 1 ऑगस्टची एंट्री आहे. बघा आता आणखीन एक गडबड बघा काय. बघा जर का तुम्ही विकण्याकरता घ्याल तर स्टॉकमध्ये एंट्री करा. आता तुम्ही विकण्याकरता घेत नाही तर स्टॉकमध्ये एंट्री नाही झाली पाहिजे. याची स्टॉकमध्ये एंट्री झाली नाही पाहिजे. नाही JV नाही म्हणा, ऐका JV नाही म्हणा, काही करू नका. ह्याची स्टॉकमध्ये एंट्री झाली नाही पाहिजे. जर स्टॉकमध्ये एंट्री नाही झाली पाहिजे तुम्हाला इकडे मोड चेंज करा आणि अकाउंटिंग इनवॉइस बनवा. अकाउंटिंग इनवॉइस बनवा. काय वरती कॅश गेली तुम्हाला खाली विचारेल. आता इथे तुम्ही जेव्हा टाईप करा मशीनची, कारण तुम्हाला इथे स्टॉक आयटम मिळणार नाही. हा आयटम विकण्याकरता घेत नाही. इतकी क्लिअर होते ना. थोडा कॉम्प्लिकेटेड पॉईंट आहे. काय अडचण तर मला सांगत जा, मी रिपीट करीन गरज असेल तर. कसे दाखवले म्हणजे बाय डिफॉल्ट नसणार आहे ना. मी तुम्हाला काय सांगतोय की ही मार्केटची रिक्वायरमेंट जर असेल की आम्हाला आमचे परचेस केलेले जे परचेसेस आहेत ते 3 कॅटेगरीमध्ये मेंटेन करायचे. अगोदर आपल्याकडे जो डिफॉल्ट वाउचर टाईप आहे त्या डिफॉल्ट वाउचर टाईपमध्ये आपण मिक्स करतो. इनपुट सर्व्हिसेस आणि कॅपिटल गुड्स तिन्ही मिक्स करतो. मग ते मिक्स जर व्हायला नको असतील तर मग आपण वाउचर टाईप बनवले. ते वाउचर टाईप बनवल्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवले कसे दिसतात. मग ते सोपं पडावं म्हणून मी तिकडे जाऊन त्याला रिनेम केलं 1 2 3 देऊन. मग त्याचा उद्देश काय की एक आपण फीचर्स वापरतोय सॉफ्टवेअरमधलं. सॉफ्टवेअरची आपण जी क्षमता आहे ना ती आपण पूर्णपणे समजून घेतो आणि वापरतोय की तिकडे जाऊन एक वाउचर टाईप बनवायचा, जेणेकरून आपण जेव्हा इनपुट परचेस करू तेव्हा आपण इनपुट देऊ. आता आपण परचेस करतोय कॅपिटल गुड्स. आणि मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही परचेसची एंट्री करता आणि ज्यावेळेस एखादा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, सर्व्हिस प्रोव्हायडर काय करणार आहे की ज्यावेळेस तो तिकडे जाईल तो कुठलाही आयटम घेत नाही ना, मग तो आयटमला एंट्री करत नाही. हा जो मोड आहे तो आयटम इनवॉइसला एंट्री करत नाही. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कॅपिटल गुड्स किंवा सर्व्हिस ज्यावेळेस घ्याल तेव्हा तुम्ही पहिले मोड चेंज कराल. हा जो मोड आहे हा चेंज कराल आणि मग अकाउंटिंग इनवॉइसला जाल किंवा
हां आयटम इनवॉइस द्या तुमच्या गरजेप्रमाणे. जे इनपुट आहे ते प्रोसेसमध्ये जाईल मॅन्युफॅक्चररच्या किंवा ट्रेडर ते सेम विकणार आहे, त्यामुळे तो आयटम इनवॉइस बनवेल. पण ज्यावेळेस तुम्ही मशिनरी घेताय तेव्हा तुम्ही अकाउंटिंग इनवॉइस घ्याल किंवा तुम्ही सर्व्हिस घ्याल तेव्हा अकाउंटिंग इनवॉइस घ्या आणि तिथे तुम्ही सर्व्हिसचं नाव द्या. अशा प्रकारे रेंट पे कराल किंवा रेंट तुम्ही परचेसमध्ये एंट्री कराल की हा इनवर्ड सप्लाय. बघा आपल्याकडे याची पॉईंट ऑफ व्ह्यू दोन, एक इनवर्ड सप्लाय आउटवर्ड सप्लाय. इनवर्ड सप्लाय ते परचेस तुम्ही कुठल्याही परिस्थितीत जेवी विसरून जाल, जेवी किंवा काहीतरी ॲडजस्टमेंट आहे तेव्हा, अदरवाईज जेवी नाही आहे. तुम्हाला सिस्टमॅटिक अकाउंट मेंटेन करायचं असेल इनवर्ड सप्लाय आहे तर परचेस आहे, परचेस आहे तर डॉक्युमेंट येईल, डॉक्युमेंट येईल त्याच्याकरता सेल आहे. मशिनरी विकणारा जो आहे त्याच्याकरता काय तो स्टॉक आहे, तो विकतोय. तुम्ही काय करता घेताय, तुम्ही विकायला घेताय का तर इनपुट म्हणून घ्या. पण तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला काहीतरी स्पेसिफिक यूज करायला नाही घेताय तर तुम्ही विकणार नाही. मशिनरी घेतली तर मशिनरी घेऊन तुम्हाला काहीतरी काम करायचं, त्यामुळे आपण त्याला काय केलं, मोड चेंज केला. आयटम इनवॉइस नाही बनला आपला, हा आयटम इनवर्ड होईल, आउटवर्ड नाही होणार. आयटम इनवॉइस नाही. मशिनरी घेतली त्याची अमाऊंट टाकली 10,000. तुम्ही ज्यावेळेस स्टॉक आणता, तुम्ही स्टॉक आणता तेव्हा तो करंट असेटच्या खाली दिसतो. आता ही फिक्स असेट आहे मशिनरी. आपण जेव्हा बनवली मशिनरी काल अगोदर जेव्हा बनवली आपण मशिनरी तेव्हा त्याचा ग्रुप काय होता बघा, फिक्स असेट. तुम्ही फिक्स असेट जर परचेस केली तर मग आयटम इनवॉइस नाही, अकाउंट इनवॉइस. सर्व्हिस घेतली अकाउंट इनवॉइस. आता मी याला एंटर करतो, पुढे जातो. पुढे गेल्यानंतर नॅरेशन टाकत नाही, पुढे पेज अप केलं. कॅश दिल्यामुळे क्रेडिटचा प्रश्न नाही, पुढची स्क्रीन येणार नाही, न्यू रेफरन्स वगैरे येणार नाही कारण की आपण कॅश दिली. गो टू मध्ये गेलो, बघा आता बॅलन्स शीट बघा. आणि टेपवून करतो मी फर्निचरमध्ये. तुम्ही अगोदर जे परचेस केले ते इथे आहे, स्टॉकमध्ये आहे. अगोदरचे जे एंट्री आहेत परचेसचे इनवर्डची एंट्री आहे बघा. आता ही एंट्री जर मी अशी केली इकडे तर मला मी इथे एप्लायला जाईन आणि हे इनपुट होतं तर मी याला इनपुटमध्ये टाकतो. हे इनपुटमध्ये घेतलं. त्याच्या अगोदर आपण इक्विपमेंटला एंट्री केली. थोडं ना मग दाखवतो मी. डेबुकला गेल्यानंतर आपल्याला सगळ्या एंट्री दिसतील. डेबुकला गेलो, ह्याला मी पिरियड दिला, इथे पिरियड आहे. एक 4 ते लास्ट एंट्री केली पर्यंत ही अगोदर मंदारकडनं परचेस केलं. मी F9 करीन परचेस इनपुट. आता ह्या दोन एंट्र्या इनपुटच्या आहेत आणि ही शेवटची एंट्री कॅपिटल गुड्स. आता इथे रिपोर्टमध्ये बघाल तुम्ही रजिस्टर आहे, परचेज रजिस्टर एंटर केलं, परत F2 केलं, 1 एप्रिल टाकलं. बघा आता जर इथे मला 3 एंट्री दिसत आहेत. बाजूला वॉचर टाईप मी जाऊन दिलं की मला फक्त इनपुट पाहिजे, मला फक्त इनपुट बघता येतं. वॉचर टाईपमध्ये गेलो, कॅपिटल गुड्स बघता येतं. जर तुम्ही फक्त परचेस ठेवला असेल की म्हटलं की
ऑल परचेस वाउचर्स. मग तिन्ही दिसतील. तुम्ही बाय डिफॉल्ट तुम्ही तेच वापरता. तुम्ही वेगवेगळं ठेवतच नाही आहे, तुम्हाला वेगळं कसं मिळणार. परचेस रजिस्टरमध्ये सगळे परचेस जातील, पण आपण व्हाउचर टाईप वेगळा वापरल्यामुळे आपण त्याला वेगळं काढू शकतो की इनपुटची व्हॅल्यू किती, कॅपिटल गुड्सची किती, सर्व्हिसची किती. अकाउंटिंग तुमचं परफेक्ट असेल तर तुमचा टॅक्स पुढच्या गोष्टी परफेक्ट होतील. तर तुमचं पायाच कच्चा आहे, तुम्ही त्यावरती काय किती मोठी बिल्डिंग बांधता. त्यामुळे आपण पहिले वेळ घालतो. तुम्हाला थोडंसं तुम्हाला मी बॅकग्राऊंड दिलं की GSTमध्ये सप्लायवरती GST येईल आणि मग त्या गोष्टी सांगितल्या. आता तुम्हाला नंतर पुढे जाऊन जे काय परचेस करायचं आहे, सेल करायचं आहे, त्याकरता आपण ही तयारी करतो. समजलं काय काय बघितलं आपण. तुम्हाला पहिल्यांदा सगळ्यात पहिले काय दाखवलं की तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकता. इम्पोर्ट एक्सपोर्ट केल्यानंतर पुढे मग तुम्ही कंपनीत जाऊन एंट्रीज करायला सुरुवात केली, ज्यामध्ये आपण पहिले कॅपिटलची एंट्री केली. कॅपिटलची आपण एक एंट्री रिसिप्टला केली, 2 एंट्री जर्नलला केली. मग कॅश परचेस, कॅश सेल, त्यानंतर क्रेडिट परचेस, क्रेडिट सेल. आणि तुम्हाला मी बिल वाईज काय डिटेल्स बघायचे हे सांगितलं. स्टॉक समरी बघितली. स्टॉक समरी स्टॉकमध्ये एक्च्युअल पेज केलं का इकडे इनवर्ड आउटवर्ड हे यस केलं तर स्टॉक कळतो किती इनवर्ड झाला किती आउटवर्ड आहे. हां, आउटस्टँडिंग हे बिल रिसिवेबल, बिल पेएबल. बाजूला किती F5 दिसतं हे आपण फिक्स करू शकतो. आता ह्याच्या आधी जर डेबिट नोट बनली, क्रेडिट नोट बनली तर कशी पुढे एंट्री आहे. मग त्याला आपण याला कनेक्ट करणार. याला 5,000 द्यायचे, त्याच्या अगेन्स्ट क्रेडिट नोट आहे, तर मग काय होईल, एवढी अमाऊंट कमी होईल. मग किती रुपये देणं आहे तेवढं आपण त्याला पेमेंट केलं का मग हे बिल दिसणं इथे बंद होईल. आणि तुम्हाला मी पेमेंट ॲडवाईस सांगतो. तुम्ही असे जे कन्सेप्ट आहेत ना, पेमेंट ॲडवाईस आहेत, गुगलला गेलात आणि टाईप केलं पेमेंट ॲडवाईस, तुम्हाला माहिती मिळेल पेमेंट ॲडवाईस का बनवतात, त्याचा उद्देश काय ही माहिती मिळेल. तुम्हाला मी जर दिले PDF तुम्ही एकदा प्रॅक्टिस हे करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला मी इम्पोर्ट एक्सपोर्ट पण दाखवलं, ते पण तुम्ही प्रॅक्टिस करून बघा. तुम्हाला ज्या गोष्टी मी करून दाखवतो, आता आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड केला, तुम्हाला काय आडलं तुम्ही परत ते बघू शकता, परत ते रेफर करू शकता. पण तुम्हाला तो वेळ तुमचा वेळ आहे, तर तुम्हाला तुमचा काढावा लागेल. तुम्ही जर वेळ ठेवला नाही आणि वेळच काढला आणि बघितलंच नाही आणि मग पुढचे ऑप्शन मी दाखवत गेलो, एक्सप्लोर करत गेलो आणि जर तुमचे अगोदरचे ऑप्शन क्लिअर नसतील तर पुढे मग GSTमध्ये तुम्हाला हे सगळं येईल, प्लस आणखीन काय रिपोर्ट्स येतील, मग तुम्हाला ते अवघड जाईल त्या लेवलला जाऊन समजून घ्यायला. आज जेवढं सांगितलं ह्यात तुम्हाला काय डाऊटफुल वाटलं तर मला विचारा, म्हणजे आपण आजचं संपू शकतो. आपण आजचं थांबू इच्छा. हां हां ठीक आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट तर वेगळं करायला लागेल ना. इम्पोर्ट एक्सपोर्टची प्रॅक्टिस करायला लागेल, तेवढी तर करा. आता तुम्ही एवढे लेजर बनवलं याच्यामध्ये, हे सगळे लेजर दुसऱ्या एक कंपनी बनवून त्यामध्ये इम्पोर्ट करून बघा. त्याची जी मास्टरशिप फाईल आहे ती कुठे जाते बघा. समोर ऑप्शन काय दिसतात ते बघा. तुम्ही जेव्हा समोर लेजर आणाल, हां हे समोर आणले, मग इथे मी सांगितलं की अदर मास्टर आहे, चेंज व्ह्यू आहे, लेजर व्ह्यूमध्ये असं दिसेल. हे सगळे ऑप्शन बघणं गरजेचं आहे एकदा. मग एक्सपोर्टला क्लिक केलं का समोर मग मास्टरचा ऑप्शन येतो, मग इथे लेजरचा ऑप्शन आहे, हा कसा बदलायचा. आज मी सांगितलं आज तुमच्या लक्षात आहे, आणखीन तुम्ही 4 दिवसांनी करायला जाल तुम्हाला काय आठवणार आहे. आणि मग पुढे जेव्हा पुढचे काहीतरी घेईन मी परत, मग त्यामध्ये तुम्हाला काहीतरी चेक करायचं असेल, मग जर तुम्ही वेळच्या वेळी जे तुम्हाला करून मी दाखवलं आहे ते एकदा तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्यामध्ये पुढच्या गोष्टी करताना तुम्ही इझिली करू शकाल. तुमचा एक मानसिक स्तर तुमचा इम्प्रूव्ह होईल.
थांबवू माझा काय? ठीक आहे ना?